शेतकरी बंधूंनो नमस्कार. गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघतोय टोमॅटोच्या दरामध्ये खूप प्रमाणात आपल्याला दबाव किंवा कमी झाले दिसून येत आहे. आज मितीला पुण्यासारख्या पट्ट्यामध्ये ज्याला आपण टोमॅटोचा पट्टा म्हणत असतो, नारायणगाव वगैरे असतील त्या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी टोमॅटोची आवक होऊन टोमॅटोचे जे दर आहेत ते साधारण ₹4 प्रति किलो पर्यंत येऊन ठेपले. मग हे दर कमी येण्यापाठीमागची अशी कोणकोणती कारणं आहेत? भविष्यामध्ये टोमॅटोच्या बाबतीत मार्केट काय राहू शकते? या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सध्या पाहता सध्याची जी टोमॅटो मार्केटमधली जी परिस्थिती आहे, पुणे, जुन्नर किंवा नारायणगाव पट्ट्यामध्ये शक्यतो जास्त प्रमाणात टोमॅटोची लागवड असेल आणि एकूणच लागवड जास्त वाढली आणि त्याच्यामुळे आवक सुद्धा मार्केटमध्ये जास्त दिसून आली आणि त्याच्यामुळे प्रति 20 किलोचं जे टोमॅटोचं क्रेट असतं, साधारण त्यांना जो सरासरी दर आहे तो 80 ते साधारण ₹250 इतका भेटला. म्हणजे प्रति किलो जर पाहायला गेलं, तर 1 किलो टोमॅटोला ₹4 ते साधारण ₹12.5 प्रति किलो इतका दर भेटला कधी मार्केट यार्डामध्ये. मग पुणे, जुन्नर किंवा नारायणगाव पट्ट्यामध्ये असेल. आणि एकूणच राज्यामध्ये साधारण रोजची जी आवक आहे ते 25,000 ते 30,000 क्रेट इतके टोमॅटोची आवक आहे आणि एकूणच मार्केटमध्ये वाढलेली आवक टोमॅटोच्या दरावरती जास्त प्रमाणात परिणाम आले आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं टोमॅटोचं उत्पादन खर्च असेल तो जास्त प्रमाणात आला, पण त्या मानाने उत्पादन असेल किंवा एकूणच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना बराचसा तोटा हे त्या ठिकाणी भोगावं लागत आहे. मग सध्या मार्केटची परिस्थिती पाहायला गेलं तर एकूणच सध्या महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे मार्केट समिती आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरचं पाहायला गेलं तर एकूणच आवक 180 क्विंटलमध्ये पाहायला गेलं जर सरासरी जो दर आहे, तो त्यांना जास्तीत जास्त ₹1200 प्रति क्विंटल असेल तर साधारण ₹12 प्रति किलो इतका भेटला आणि सर्वसाधारण दर आहे तो साधारण ₹800 इतका दर त्या ठिकाणी भेटला. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर 130 क्विंटल आवक झाली. साधारण क्विंटलला जो दर आहे तो ₹800 प्रति क्विंटल भेटला आणि सर्वसाधारण दर आहे तो 650. म्हणजे एकूणच पाहायला गेलं तर मार्केटमधली जी टोमॅटोच्या बाबतीत जी सरासरी आहे, ते साधारण ₹4 पासून ते ₹12 प्रति किलो पर्यंत इतकं मार्केट टोमॅटोमध्ये आलंय. मग आता मोस्टली टोमॅटोचे जे भाव आहेत ते इतके कमी किंवा ₹4 प्रति किलोपर्यंत का आले? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आवक प्रचंड वाढली. अगदी पुणे असेल किंवा इतर भागामध्ये जास्त प्रमाणात टोमॅटोची लागवड होते आणि मोस्टली ॲट अ टाईम त्या टोमॅटो उत्पादकांचं टोमॅटो मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आलं आणि त्याच्यामुळे एकूणच आवक वाढली आणि मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला आणि त्याच्यामुळे टोमॅटोचे दर आहेत ते साधारण आज मितीला आपल्याला ₹4 प्रति किलोपर्यंत आले. त्याचबरोबर उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नाही. साधारण पाहायला गेलं 20 किलोचं जे क्रेट असतं, ते 20 किलोच्या क्रेटला साधारण ₹80 जरी दर भेटला, तर एकूणच त्या शेतकरी बांधवांचं तोडणी असेल, क्रेटचं भाडं असेल, वाहतूक असेल, हमाली असेल, कमिशन असेल, हे आफ्टर हार्वेस्टिंग नंतरचा खर्च सुद्धा निघत नाही. उत्पादन खर्च तर सोडून द्या. एकूणच या ठिकाणी आपल्याला हे कारण असेल. त्याचबरोबर हवामानाची परिस्थिती असेल किंवा हवामानामधला अनियमितता असेल. यंदाचे बरेचसे सुरुवातीचे 2-3 महिने कोरडे गेले. पावसाचं जास्त प्रमाणात वापरू नाही किंवा पाऊस असेल, मधून-अधून येणारं ढगाळ वातावरण असेल आणि त्यामुळे तोडणी आणि वाहतुकावरती सुद्धा जास्त प्रमाणात इम्पॅक्ट दिसून आला आणि त्याचबरोबर फळांची खराबी असेल, ओलावा असेल, बाजारातील कमी दर्जा असेल, हे सुद्धा कारण आपल्याला साधारण टोमॅटोच्या दरामध्ये दिसून येतं. त्याचबरोबर प्रत्येक सध्या वाढत असणाऱ्या कच्च्या तेलांच्या किमतीबरोबरच एकूणच मार्केटमधलं पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एकूण वाहतूक खर्चावरती जास्त प्रमाणात फरक आपल्याला दिसून आला आणि वाढतं वाहतूक खर्च त्याच्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो अगदी शेतामधून काढण्यापासून ते मार्केट यार्डापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे डिझेल दर, टोल, मजुरी ह्याचा सुद्धा खर्च वाढला आणि लांब बाजारपेठेत माल नेण्यापेक्षा शक्यतो शेतकरी काय करायला लागले, स्थानिक बाजारपेठेमध्ये माल न्यायला लागले आणि एकूणच ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात उत्पादन येतं त्या मार्केट यार्डात, त्या मार्केट समितीमध्ये बऱ्यापैकी आवक वाढल्यामुळे एकूणच टोमॅटोच्या आपल्याला दरावरती दबाव दिसून आला. त्याचबरोबर मागणी तुलनेने कमी आहे. टोमॅटोचं तसं पाहायला गेलं मुळातच हा नाशवंत माल आहे. याला आपण जास्त दिवस स्टोरेज करू शकत नाही किंवा जास्त आपण अदर देशामध्ये किंवा जास्त बाहेरच्या देशामध्ये आपण त्याला एक्सपोर्ट सुद्धा करू शकत नाही. त्याच्यामुळे मुळातच हा असताना नाशवंत माल आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच कालावधीमध्ये जास्त प्रमाणात टोमॅटोचं कटिंग झाल्यामुळे एकूणच मागणी ही कमी आणि जास्त प्रमाणात मार्केटमध्ये आवक जास्त राहिली आणि त्याचबरोबर टोमॅटोच्या बाबतीत जास्त प्रमाणात प्रोसेसिंग प्लांट सुद्धा आपल्या देशामध्ये असेल किंवा आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहे. एवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला टोमॅटोचे भाव ₹4 प्रति किलोपर्यंत या पाठीमागचं कारण राहू शकतं. त्याच्यानंतर तेजी येण्याची शक्यता आहे का? भविष्यामध्ये टोमॅटोचे दर कसे राहू शकतात किंवा टोमॅटोचे जे दर आता कमी आलेत, तर ते वाढण्याची चान्सेस आहेत का? तर बघायला गेलं ही जी आवक आहे, त्या आवकमध्ये जर साधारण 30% ते 40% घट झाली, तर एकूणच आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमधला असणारा पुरवठा कमी दिसून येणार आहे आणि त्या मानाने टोमॅटोला आपल्याला दर वाढण्याचे चान्सेस राहू शकतात. जर इथून पुढे जर पावसाचं वातावरण चांगल्या पद्धतीने राहिला, मुसळधार पाऊस आला, तर एकूणच प्रत्येक टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांवरती त्यामुळे काय होणार आहे, संकट येऊ शकतं आणि एकूणच मार्केटमधली येणारी आवक सुद्धा आहे, त्यामुळे कमी होऊ शकते. त्याचबरोबर इतर राज्यातील जे टोमॅटो आहेत, फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही, तर इतर राज्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात टोमॅटो पिकांची लागवड केली जाते.
मग कर्नाटक, गुजरात, दिल्ली किंवा उत्तर भारतामध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. यांची आवक तुलनेने जास्त राहत असते आणि ही आवक जर भविष्यामध्ये कमी झाली तर एकूणच मार्केट आपल्याला मध्ये चांगल्या पद्धतीने सुधारलेलं दिसून येऊ शकतं. त्याचबरोबर प्रोसेसिंग प्लांटची मागणी वाढली. जे टोमॅटोपासून टोमॅटो केचप असेल किंवा टोमॅटो सॉस असेल, असे वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स प्रोसेसिंग जे प्लांट्स असतात, त्यांच्याकडून जर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने मागणी वाढली, तर एकूणच मार्केटमधला जो पुरवठा आहे, तो चांगल्या पद्धतीने समतोल साधला जाऊन टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला साधारण सुधारणा येऊ शकते. आणि ते जे टोमॅटोचे दर आहेत, ते साधारण ₹20 ते ₹25 प्रति किलोपर्यंत जाण्याची शाश्वती राहू शकते, जेव्हा ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला घडून आल्यात. मग आता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं, मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात आहे. दरामध्ये मोस्टली आपल्याला दबावात दिसून येत आहे. शेतकऱ्यांचं जास्त प्रमाणात नुकसान येत आहे आणि पुढील 7 ते 10 दिवस अजूनही टोमॅटो मार्केटमध्ये दबाव राहण्याची शाश्वती राहू शकते. मग आणखीन पडण्याची का शक्यता आहे? तर एकूणच मार्केटमधली वाढती आवक असेल, हवामान चांगलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांचं टोमॅटो मार्केटमध्ये येत आहे. वाहतूक आहे ते चांगल्या पद्धतीने सुस्थितीत चालू आहे. मागणी सुधारली नाही आणि बाजारामध्ये काय झालंय स्पर्धा वाढली आणि त्याच्यामुळे आज मितीला जे टोमॅटोचे दर आहेत ते ₹4 प्रति किलोपर्यंत आपल्याला घसरलेले दिसून येत आहे. मग सध्या शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे, की जे आपल्या प्रत्येक टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांनी तोडणीचं नियोजन करत असताना शक्यतो जो फुल्ली मॅच्युअर्ड झालाय, चांगला पक्व झालाय, असंच टोमॅटो सोडून शक्यतो आपल्याला मार्केटमध्ये आणायचा आहे. अतिरिक्त तोडणे ते टाळायचे आहेत. चांगल्या प्रतीचा माल मार्केटमध्ये आणायचा आहे. शक्यतो जे थेट खरेदीदार किंवा होलसेल व्यापारी आहेत त्यांना डायरेक्ट प्लॉटवरती जर खरेदी विक्रीचा व्यवहार करता आला तर ते शेतकरी बांधवांनी करायचा आहे. कारण की भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या संकट आणि खर्च त्या ठिकाणी मार्ग निघू शकतो. दररोजची बाजार अपडेट असेल किंवा मार्केटमधली परिस्थिती प्रत्येक शेतकरी बांधवांनी जाणून घेणं गरजेचं आहे. शक्यतो शक्य असल्यास सकाळी लवकर माल काढून बाजारात आणावा आणि सध्या तोट्यात विक्री टाळण्यासाठी प्रतवारीनुसार, ग्रेडिंगनुसार सॉर्टिंग करून ते मार्केटमध्ये क्रेटमध्ये भरून आणावं जेणेकरून अवरेज आउटमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांना सरासरी दर चांगले भेटून जाऊ शकतात. सध्या पाहायला गेलं प्रत्येक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. पण अगदी लागवडीपासून ते कटिंगपर्यंत साधारण प्रति किलो टोमॅटोच्या खर्चाचा जर हिशोब पाहायला गेला तर खर्च वाढत चाललाय, पण त्या मानाने टोमॅटोच्या उत्पादनाला चांगला बाजारभाव भेटत नाही. तसं बघता बियाण्याचं पाहायला गेलं तर ढोबळमान आणि व्हरायटीनुसार त्याच्यामध्ये दर बदलू शकतात. पण एका बियाण्याची किंवा एका रोपाची जी किंमत आहे ती साधारण 1.20 आहे. खते आणि औषधाचा खर्च बघायला गेला प्रति झाडाला किंवा प्रति किलोला आपल्याला जो खर्च आहे तो साधारण ₹1.5 इतका आहे. मजुरीसाठी ₹2 जाऊ शकतो. क्रेट आणि पॅकिंगसाठी 80 पैसे जाऊ शकतात. वाहतूक आणि एकूण खर्च बघायला गेला तर साधारण ₹7 ते ₹8 प्रति किलोला इतका खर्च येतो. पण त्या मानाने टोमॅटोचे जे मार्केट आहे साधारण ₹4 प्रति किलो इतकं भेटतं. म्हणजे साधारण उत्पादन खर्च ₹8 झाला, पण टोमॅटोचा जो बाजारभाव आहे तो आज मी त्याला ₹4 प्रति किलो इतका आहे. आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढला. हे त्या ठिकाणी गोष्टी करणं गरजेचं आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना पुढे भविष्यामध्ये टोमॅटोचं नियोजन करत असताना चांगली गोष्टी त्या ठिकाणी अंगीकारणं गरजेचं आहे. दर प्रभावित करण्यासाठी जर भविष्यामध्ये मार्केट चांगल्या पद्धतीने टोमॅटोला राहण्यासाठी काय गोष्टी करणं गरजेचं आहे? एकूणच मार्केटमध्ये आवक किती आहे? उत्पादन क्षेत्र किती आहे? वातावरण कसं आहे? हवामान कसं आहे? त्याचबरोबर मार्केटमध्ये मागणी किती आहे? वाहतूक खर्च किती आहे? बाजारातील साठा किती आहे? पुढे सणसूद आहे का? आणि एकूणच प्रोसेसिंग प्लांट सध्या सुस्थितीत चालू आहेत की ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी राहू शकतात. आता पुढील 15 दिवसाचा जो ट्रेंड आहे तो टोमॅटो पिकाच्या बाबतीत कसा राहू शकतो? साधारण अजूनही 31 ऑगस्ट पर्यंत साधारण मार्केटमध्ये दबाव राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरमध्ये आवक कमी होईल, पण थोडंफार मार्केटमध्ये सुधारणा आपल्याला दिसून येऊ शकते. आणि साधारण 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान एकूणच ह्यात थोडंफार आवक कमी होऊन मार्केटमध्ये आपल्याला सुस्थितीत मार्केट टोमॅटोचं जाऊ शकतं. तर एकूणच हे टोमॅटो पिकाच्या बाबतीत आपण बघितलं साधारण आजचे जे दर आहेत ते ₹4 प्रति किलोपर्यंत गेले आणि त्याच्या कोणकोणती कारणं आहेत, त्याच्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत. ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube, Insta, Facebookला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.